हाय, हॅलो, नमस्कार. श्रीजित फॅमिली फनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे रामटेकला. चला तर मग बघूया रामटेक. रामटेकला जायसाठी आम्ही सकाळी घरून 7:00लाच निघालो आणि सर्वात पहिले गेलो ते पेट्रोल पंपवर आणि आता पेट्रोल भरून झाल्यानंतर आम्ही निघालो रामटेकला. हा आहे आमच्या लाखनीचा पेट्रोल पंप आणि ही आहे आमची लाखनी. तुम्ही लाखनी बघितली आहे का? बघितली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. पण आता श्रीजित खूप बोर झाला होता गाडीमध्ये बसून-बसून. फायनली पूर्ण 2 तासानंतर आम्ही पोहोचलो आता रामटेकला. तिथे गेल्यानंतर आम्हाला खूप छान मनमोहक दृश्य असे पाहायला मिळाले. आमची पूर्ण थकान मिटली. सर्वीकडे हिरवं-हिरवंगार आणि खूप छान, खूप भारी वाटत होतं आणि तिथले डोंगर वगैरे खूप छान वाटत होतं आणि आत्ता कुठे श्रीजितला गाडीमधून उतरल्यानंतर चांगलं वाटायला लागलं. तिथे पोहोचल्यानंतर सर्वात आधी दर्शन झाले ते या बंदरांचे. मग त्यांच्यासाठी आम्ही चणे घेतले, पण चणे विकत घेताच ते तिथून आमच्या हातचे घेऊन पळून गेले. नंतर मग आम्ही आजीबाईचे पैसे देऊन आम्ही पण तिथून निघून गेलो आणि तिथल्या सर्व गाडीखाली सर्व बंदर झोपलेले होते. छान मस्त आराम करत होते. नंतर मग आम्हाला खूप भूक लागली होती. त्यामुळे आम्ही मग नंतर हॉटेलमध्ये गेलो. गेल्याबरोबर आम्हाला तिथे दिसली एक आजी छान भाकर बनवत होती. मग आम्ही भाकर आणि झुणका भाकरच खायचे ठरवले. आजीने खूप छान मोठी अशी भाकर बनवली, पूर्ण गोल आकाराची आणि पूर्ण भाकर आजीने हातावरच बनवली. भाकर कोणाकोणाला आवडते कमेंट करून नक्की सांगा. आणि मस्तपैकी झुणका पण रेडी होता. सोबतच वांग्याचं भरीत पण होतं. आणि ही आजीची पिढी म्हणजे खूप संस्कारी. भाकर करताना पण आजीच्या डोक्यावरचा पदर आजी पडू नव्हती देत आणि पडल्याबरोबर लगेच पुन्हा घेत होती. किती संस्कार म्हणावे ह्या आजीचे. आणि भाकर पण छान बनवलं होतं. इकडे झुणका पण रेडी केला होता आजीने. थोड्याशा आजीसोबत गोष्टी वगैरे केल्या आम्ही. श्रीजितला तर भाकर खूपच आवडली होती. खाता-खाता टाळा वाजवत होता आणि खूप एन्जॉय करू खात होता. आम्ही आधी सर्वात पहिले पेटपूजा केली कारण आम्हाला खूप भूक लागली होती. मग आम्ही दर्शनाला गेलो कारण दर्शनाला जायसाठी खूप पायऱ्या पण चढायला लागत होत्या. बघा, एवढ्या मोठ्या पायऱ्या चढणे म्हणजे जेवण करूनच निघावं लागतं ना. म्हणून आम्ही सर्वात आधी पेटपूजा करून निघालो आम्ही देवपूजा करायला आणि आम्ही दर्शन करायसाठी निघालो. श्रीजितचं आता मस्तपैकी जेवण झालं होतं तर श्रीजितला खूप छान आणि फ्रेश वाटत होतं. सर्व वातावरण बघून त्याला पण मस्त एन्जॉय करावं वाटत होतं. अरे बापरे! इथे येऊन बघतो तर काय एवढी मोठी वानरसेना. कोण कुठे बसलं. बापरे! एवढे मोठे बंदर एकसोबत मी तर पहिल्यांदाच बघितले. श्रीजित तर बिलकुल घाबरत नव्हता. बंदरांनाच बघून तो आणखी खूप जास्त पण एन्जॉय मला करत तर होता. थोडी भीती वाटत होती. पण तिथले सर्व लोकं सांगत होते, की ते बंदर कोणालाच काही हानी पोहोचत नाही म्हणून. ते तिथेच नेहमी बसलेले असतात. त्यांना कोणी फक्त त्रास द्यायला नको, मग ते कोणालाच काही करत नाही. पण जर आपण त्यांना त्रास दिला तर ते तर आपल्याला देणारच आहे. मग आम्ही तिथून पुढे मंदिराकडे गेलो आणि हे आहे मंदिर. चला आता आम्ही दर्शनाला जातो. तिथे मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून आम्ही आतमधले तुम्हाला दाखवू शकत नाही. आणि असं म्हटलं जाते की जेव्हा राम 14 वर्ष वनवासात होते, तेव्हा त्यांनी काही दिवस इथे वास्तव्य केलं होतं. आणि वास्तव्य केलं होतं म्हणजे त्यांनी इथे टेका घेतला होता. म्हणून या ठिकाणाला रामटेक या नावाने ओळखले जाते. खूप छान मंदिराचा परिसर आहे. आणि आता आम्ही वर टेकडीवर गेलो होतो फोटो काढायसाठी. श्रीजितचे पण छान-छान फोटो काढले. तिथे खूप सुंदर हवा सुरू होती. खूप छान वाटत होतं. श्रीजितला तर डोळे नव्हते उघडत, एवढी हवा चालू होती आणि त्याचे केस पण छान मस्त उडत होते आणि तो पण खूप एन्जॉय करत होता. खूप मज्जा येत होती त्याला. मुलांना पण असे बाहेर ठिकाणी फिरायला नेलं तर खूप मज्जा येते. आणि मस्त आम्ही त्याचे फोटोशूट केले. नंतर मग श्रीजितच्या आजीनं पण श्रीजितसोबत छान फोटोशूट केलं. तिथून पूर्ण रामटेक दिसत होतं. जेव्हा राम, लक्ष्मण, सीता इथे राहत होते, तेव्हा सीता या कुंडामध्ये स्नान करत होते. खूप मोठं असं हे कुंड होतं आणि त्यामध्ये उतरायसाठी पायऱ्या पण होत्या. पण तिथे कुणाला अलाउड नव्हतं. आणि नंतर मग आम्ही बाकीचा परिसर पाहायला लागलो. आणि हा आहे भगवान विष्णूचा वराह अवतार. आणि इथले सर्व लोकं या पोटामधून जाण्याचा प्रयत्न करत होते. मग आम्ही पण एन्जॉय म्हणून करून बघितलं. सर्वात आधी नंबर लावला ते श्रीजीतच्या पप्पांनी आणि ते पण आरामात तिथून निघून गेले. त्याच्या पोटामध्ये जास्त स्पेस नव्हते, तरी पण निघून गेले. नंतर मग नंबर लावला श्रीजितने. श्रीजित काय मागे राहतो का? श्रीजितने पण ट्राय केलं. श्रीजित मस्त आरामात निघून गेला त्यामधून आणि त्याने एन्जॉय पण केलं. मस्त बढियापैकी निघून गेला. सर्व लोकं त्याच्याकडे बघून हसत होते. त्याला पण छान वाटत होतं, की आपण कशामधून जात आहे. त्याला तिथेच खेळायचं पण होतं. तर त्याला काहीच त्रास नव्हता. तो मस्त तिथून आरामात निघून गेला. त्याला काही वाटलंच नाही आपण कशातून निघत. श्रीजित मस्त आरामात तिथून बाहेर निघाला आणि तो काही पुढे सरकतच नव्हता कारण त्याला तिथेच खेळायचं होतं. आणि नंतर मग मी पण ट्राय केलं आणि नंतर मग आम्ही मस्त बढियापैकी चहा पिलं आणि ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. थँक